शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी खुशखबर देखील आलेली आहे। सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे। जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण अपडेट पाहायला मिळेल। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाका। जे चॅनलला सबस्क्राइब करतील त्यांना रोजची रोज ठळक बातम्या याच चॅनलवरती पाहायला मिळतील। तर चला पाहूयात आजच्या सविस्तर ठळक बातम्या। पिके उगवली मात्र पावसाने मारली दांडी। सोनपेठ तालुक्यातील शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट। एकंदरीत जर पाहायला गेलं तर पिके उगवलेली आहेत, परंतु दुबार पेरणीचे संकट येते की काय असा प्रश्न शेतकरी मित्रांच्या मनामध्ये आहे। अतिवृष्टीच्या बोगस फळबाग अनुदानाची चौकशी करण्याची मागणी। एकंदरीत पाहायला गेलं तर घनसावंगी तालुक्यामध्ये चित्रगाव शिवारातील ही स्थिती पाहायला मिळत आहे। अतिवृष्टीची बोगस फळबाग अनुदानाची चौकशी करण्याची अशी मागणी देखील शेतकऱ्यांकडून वारंवार होत आहे। आता याकडे लवकर लक्ष देण्यात यावे असं देखील शेतकऱ्यांचं म्हणणं आपल्याला घनसावंगी येथून पाहायला मिळत आहे। शेतमाल कांदा, कांद्याला पुणे या ठिकाणी लोकल जातीहून जास्तीत जास्त 3000 रुपयांचा बाजारभाव मिळत आहे। तसेच सरासरी कांद्याचा बाजारभाव 1900 तर कमीत कमी दर 800 रुपये। तर आवक या ठिकाणी 11204 क्विंटलची आलेली होती। कांद्याच्या दरामध्ये आपल्याला चांगलीच झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे। काल कांद्याच्या दरामध्ये 200 रुपयांची वाढ झाली, तर आज आपल्याला 50 रुपयांची वाढ कांद्याच्या दरामध्ये पाहायला मिळत आहे। अजून वाढण्याचा अंदाज आहे। 1 रुपयात पिकांना संरक्षण सेवा केंद्रातून भरता येईल विमा। प्रधानमंत्री पीक विमा योजना। नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाई शेतकऱ्यांचे 40 कोटींपेक्षा अधिक रुपये वाचणार। एकंदरीत जर पाहायला गेलं तर पीक विमा योजना आता फक्त 1 रुपयांमध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची जी आहे ती मोठी रक्कम आता वाचणार आहे। नाहीतर याआधी शेतकऱ्यांना जी आहे ती पीक विमा भरताना 1000हून अधिक रुपये मोजावे लागत होते, परंतु आता फक्त 1 रुपयांमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा काढता येत आहे। यंदा उडीद वाढला 2.5 लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरणी उरकली। खरीप हंगाम सुमारे 2.5 लाख हेक्टर क्षेत्रावरील पूर्ण झाली पेरणी। एकंदरीत पाहायला गेलं तर या पेरणीमध्ये उडीद वाढल्याची स्थिती पाहायला मिळत आहे। त्यातली त्यात 2.5 लाख हेक्टर क्षेत्रावरील जी आहे ती पेरणी आता उरकलेली आहे। त्यातली त्यात उडदाचं प्रमाण जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये राज्यभरात दिसून येत आहे। बहुतांश महाराष्ट्रावर मान्सूनची छाया गडत, राज्यात मुसळधार पावसाचे संकेत। एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला आता मान्सूनने महाराष्ट्र व्यापलेला आहे। काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत आहे। त्यातली त्यात पाहायला गेलं तर विदर्भामध्ये मान्सूनने चांगली जोरदार हजेरी लावलेली आहे। मान्सूनचे आगमन होताच चांगला पाऊस विदर्भामध्ये पाहायला मिळालेला आहे। तर सध्या स्थितीला मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे। शेतकऱ्यांसाठी खुशखबर, 1,90,000 शेतकऱ्यांना अखेर मिळाले 133 कोटी अग्रिम। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी खुशखबरच म्हणावं लागेल। शेतकरी ज्याच्या प्रतीक्षेत होते ती रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यात येण्यास सुरुवात झालेली आहे। जर आता पाहायला गेलं तर 1,90,000 शेतकऱ्यांना जी आहे ती अखेर 113 कोटींचे अग्रिम मिळालेला आहे। मागच्या वर्षीच्या खरीप हंगामातील 2023 पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना विमा कंपनीने 25% अग्रिम द्यावा असे आदेश जे आहे ती देण्यात आलेले होते, कंपनीला दिलेले होते। त्यातूनच आता कंपनीचा बी निर्णय झालेला आहे। सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना 1,90,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 113 कोटींचे अग्रिम आपल्याला पाहायला मिळत आहेत। लागवडीच्या तोंडावर शेतकऱ्यांना यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा देखील मिळत आहे। भाजीपाल्याचे दर सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर भाजीपाल्यामध्ये होत आहे वाढ। सध्या पाहायला गेलं तर टमाटर आता चक्क 80 रुपये तर किलोच्या घरामध्ये सध्या 20 रुपये किलो वांगे पाहायला मिळत आहे। सध्या स्थितीला वांग्याचा 80 रुपयांपर्यंत बाजारभाव पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर प्रत्येक भाजीपाला व इतर फळांच्या देखील बाजारभावामध्ये चांगलीच वाढ होत आहे। सध्या स्थितीला भाजीपाल्याचे दर आणखीन वाढते की काय असा देखील प्रश्न आहे। शेतकऱ्यांना मात्र चांगला दिलासा मिळत आहे। शेतकऱ्यांना मिळाली 83 लाखांची भरपाई। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आलेली आहे। सध्या जर पाहायला गेलं तर नुकसानीकरिता तब्बल 1000वर शेतकऱ्यांच्या खात्यात 82.38 लाख रुपये वर्ग करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे। सध्या पाहायला गेलं तर
काही जिल्ह्यांमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देखील झालेले होते. तीच नुकसान आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. हळूहळू आता प्रत्येक जिल्ह्यांचा नंबर लागण्याचा देखील अंदाज आहे. सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना 83 लाखांची भरपाई देखील मिळालेली आहे. ही भरपाई जी आहे ती एका जिल्ह्याची आहे. नुकसानीनंतर तब्बल जे आहे ते हजारो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता रक्कम येत आहे. 32 लाख शेतकऱ्यांना रेशनसाठी आता महिन्याला 170 रुपये मिळणार. आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना होणार लाभ. एकंदरीत जर पाहायला गेलं तर 20 लाख शेतकऱ्यांना 32 लाख शेतकऱ्यांसाठी आता रेशनसाठी महिन्याला 170 रुपये मिळणार आहेत. ही एक मोठीच बातमी म्हणावं लागेल. सध्या स्थितीला पाहायला गेलं तर 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातली त्यात वर्षाकाठी 652 कोटींचे अतिरिक्त भार आहे. हे शेतकरी जे आहेत ते सध्या स्थितीला पाहायला मिळत आहेत. वर्षाकाठी 652 कोटींचा अतिभार देखील आहे. सर्वात मोठी बातमी आहे, सरकारचं शिष्टमंडळ ओबीसी उपोषणकर्त्याच्या भेटीला गेलेलं होतं काल. तर आता त्यांचं उपोषण देखील सुटलेलं आहे. ओबीसी जे आहे ते सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काल पाहायला मिळत होता. रस्त्या अडवणूक देखील झालेली होती. सध्या स्थितीची कालची ही स्थिती आपल्याला पाहायला मिळत होते. तर सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर उपोषणकर्ते हाके यांनी जे आहे ते ओबीसी उपोषण जे आहे ते सध्या स्थितीला त्यांनी आता सोडलेलं आहे. ही एक आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे. शासन देणार बियाणे खते औषधांसाठी अनुदान. 30 जूनपर्यंत अर्ज सादर करण्याची संधी. एकंदरीत जर पाहायला गेलं तर शासन आता जे आहे ती बियाणे व खते औषधांसाठी अनुदान देणार आहे. सध्या स्थितीला 30 जूनपर्यंत अर्ज सादर करण्यासाठी संधी पाहायला मिळत आहे. कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी किसान योजना व इतर तेलबिया पिकातील मूल्य साखळीत चालना देणे या उद्देशाने जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या स्थितीला शेतकऱ्यांना चांगला यामुळे दिलासा देखील मिळत आहे. कारण की सध्या स्थितीला आता शासन जे आहे ती बियाणे खते औषधांसाठी अनुदान देणार आहे. यासाठी शेतकरी मित्रांनो 30 जूनपर्यंतची तारीख आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची संधी राहील. शेतकऱ्यांसाठी खुशखबर देखील आली आहे. त्यापूर्वी केळीबाबत अपडेट. खानदेशात केळीच्या दरात सुधारणा. एकंदरीत जर पाहायला गेलं तर मागच्या काही दिवसापासून केळीच्या दरामध्ये आपल्याला घट पाहायला मिळत होती. परंतु पुन्हा एकदा खानदेशामध्ये आता केळी दरामध्ये सुधारणा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. जर पाहायला गेलं तर आता केळीच्या दरामध्ये आपल्याला काही ठिकाणी 20 रुपये तर काही ठिकाणी 30 रुपयांची सुधारणा झालेली आहे. तर काही ठिकाणी 60 रुपयांहून अधिक सुधारणा झाल्याचं पाहायला मिळत आहे. अजून देखील सुधारणा होऊ शकते असा अंदाज आहे. 25 जून रोजी पीक विम्याची सुनावणी. एकंदरीत जर पाहायला गेलं तर 25 जून रोजी पीक विम्याची सुनावणी आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या स्थितीला खरीप 2020 सालातील प्रलंबित सुमारे 168 कोटी रुपये पीक विम्याचे उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित होते अशी स्थिती देखील सांगण्यात येत आहे. तर आता जी आहे सध्या स्थितीला 25 जून रोजी पीक विम्याची सुनावणी होणार असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे. 3,500 शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान ई-केवायसी अभावी पडून. एकंदरीत जर पाहायला गेलं तर सरकारने वरून चांगली मदत देखील पाठवलेली आहे. परंतु शेतकरी मित्रांनी ई-केवायसी न केल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये रक्कम आलेली नाहीये. 27 कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा. एकंदरीत पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना यामुळे चांगला दिलासा देखील मिळत आहे. परंतु सध्या स्थितीला काही शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नसल्या कारणाने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. कारण की ई-केवायसी न केल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये मदत जी आहे ती जमा झालेली नाही आहे. ई-केवायसी नक्की करा जेणेकरून दुष्काळी अनुदान तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा होईल व खरीपाच्या तोंडावर चांगलीच मदत होईल. राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढण्याचा अंदाज. काही ठिकाणी मुसळधार देखील पाऊस होण्याचा अंदाज. सध्या पाहायला गेलं तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. काही ठिकाणी पावसाला देखील दमदार सुरुवात झालेली आहे. तर तुमच्या भागात पाऊस झालेला आहे का नाही तेही कळवा. पीक विमा मिळालेला आहे का तेही कळवा. तुमच्या जिल्ह्याचे नाव देखील कळवा जेणेकरून पीक विम्याचे अपडेट लवकरात लवकर देता येईल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब नक्की करायचे आहे. धन्यवाद.